कुठे बाहेर निघालात का? हो, काही कार्यकर्ते भेटायला येणार आहेत ऑफिसवर. त्यानंतर मंत्रालयात जायचंय, मीटिंग आहे एक महत्वाची. का ग, घरी थांबू का? नाही नाही, जा ना बाहेर. आधीच माझ्या आजारपणामुळे तुमच्या कामांचा खूप खोळंबा झाला आणि बाहेरची कामं केलीच पाहिजेत ना. अरे वा, आज एकदम एखाद्या जबाबदार व्यक्तीसारखं बोलतेस. ही पण त्या काननबाईंचीच शिकवण आहे की काय? हे बघा, काही काही बाबतीमध्ये माझं सुद्धा डोकं चालतं. म्हणजे बाहेरची कामं तितकीच महत्वाची आहेत, न टाळता येण्यासारखी आहेत. म्हणून तर म्हणतेय ना, बोलत बसू नका, जा लवकर, कामं पूर्ण करून मगच घरी परत या. तसं नाही, जा आता, उशीर होतोय तुम्हाला. येतो. सर काय विशेष म्हणत होते? नाही, पण आता हे नाटक ना दिवसेंदिवस डोई जड व्हायला लागलाय. काय तो सूक्ष्मोक्ष लागला पाहिजे. तिसरा अंक सुरू झालाय, लवकरच पडदा पडेल. पण कधी? आजच. आजच ह्या नाटकाचा पडदा पडणार आहे. गुड मॉर्निंग वहिनी, कशा आहात तुम्ही? तब्येत कशी आहे तुमची? ठीक आहे मी. ठीक आहे तुम्ही? काय सांगू, तुमचे डोळे बंद झाले आणि रात्रभर आमचे डोळे मात्र उघडे राहिले बघा. काळजीपोटी हो तुमच्या. आता बघा, मंदिरामध्ये जाऊन आलो, मशिदीमध्ये जाऊन आलो, चर्चमध्ये जाऊन आलो, सगळ्या धर्माच्या सगळ्या मंदिरामध्ये जाऊन आलो. तुमच्यासाठी प्रार्थना केली हो. म्हटलं आमच्या जानकी वहिनींचे डोळे लवकर येऊन देत. कुठलं आमचं पुण्य एवढं? काय ऐकतात देव आमचं? पर मला एक सांगा, दादा दिसत नाही, कुठे कुठे गेलाय? ते कामासाठी बाहेर गेले दिवसभर. वा, त्याला म्हणा दिवसभर बाया व्यवस्थित शांत डोक्याने काम करत राहा. तिथलं घर सांभाळायला परशुराम आहे. लोहा गरम है, हाथोड़ा मार दो. जानकी मॅम, गोळ्या दुधात घातल्यात मी, डॉक्टरनी सांगितलेल्या. आता हे दूध घेऊन टाका प्लीज. काननताई, मला ना आज थोडा त्रास होतोय. म्हणजे दूध नाही प्यावंसं वाटत आहे. झोपले तर नाही का चालणार? असं कसं वहिनी, औषध आहे ते, घ्यायला पाहिजे. दूध 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 हे वंडरफुल अशी जाहिरात आहे ना मॅम. हे दूध घ्या आणि मग बेडरूम मध्ये जाऊन शांतपणे झोपा. हा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. काननताई मॅम, आज दुधाची चव काहीतरी वेगळीच लागते. नक्की 2च गोळ्या घातल्यात ना त्याच्यामध्ये? हो, 2च गोळ्या टाकल्या होत्या. चला तुम्ही झोपायला चला, तुम्हाला झोप आली असेल ना. चला. हॅलो हॅलो, मी बोलते. हो, आपलं सगळं प्लॅनिंग प्रमाणे व्यवस्थित चाललेलं आहे. तुम्ही आता एक काम करायचं, तुम्ही बरोबर 12 वाजता इथे या. नाही नाही, त्याची काळजी तुम्ही करू नका, मी त्यांना कळवतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत मी तुम्हाला सिग्नल देत नाही तोपर्यंत बाहेरच उभं राहायचं, आत यायचं. ओके, ठीक आहे.